ऋतिक गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. पहिला बॉल फायनलचा स्ट्राइक एंड वरती. अभि अभि यांच्यासाठी अभि नाही तो कभी नाही. जर फायनल जिंकायची आहे, चॅम्पियन बनायचं आहे चांदईच्या या उपसरपंच चषकाचा, तर चमकदार बॅटिंग करावी लागेल, चमकदार कामगिरी करावी लागेल अभि यांना. त्यांच्या समवेत आपल्याला नॉन स्ट्राइक एंड वरती विकी आमरे ब्रँड ऑफ नंदनपाडा बघायला मिळतात. ऋतिकचा हा बॉल अलोंग द कार्पेट खेळल्या, तिथे बॉलवरती एफर्ट लावतात तो फिल्डर्स. चांगला ग्राउंड कव्हर केला होता प्रज्योत यांनी, सुंदर फेकी, त्यांचं एवढं सुंदर बॅकअप बघायला मिळाला. पहिली रन फायनलची अभि यांच्या बॅटमधून आली आहे. स्ट्राइक वरती आला ब्रँड ऑफ नंदनपाडा विकी आमरे. कमी वेळात क्रिकेटच्या पटलावरती एक चांगलं नाव ज्याने बनवलंय विकी. ऋतिक वर्सेस विकी यावरती, या बॉलवरती पडल्यानंतर अतिरिक्त उसळी मिळाली. वन बाउन्सचा इशारा देतात, ताकीद देतात बॉलरला. 1 फॉर द ओव्हर. सुरुवात चांगली झाली आहे बॉलिंग करणाऱ्या टीमची. 3 ओव्हरची मॅच असताना पहिल्या ओव्हरमध्ये आतावरती एकच धाव खर्च होते 3 बॉलमध्ये. ऋतिक विकी स्टेप आउट केला होता मात्र फसवलंय. सुंदर गोलंदाजी. 4 बॉल कानोरच्या टीमच्या बाजूने येताना बघायला मिळतात. तुम्ही बघताय उपसरपंच चषकाची फायनल मॅच, फायनलचा थरार. नंदनपाडा त्यांच्या विरोधामध्ये आजचा दिवस ज्याने गाजवला तो कानोर टीम. यावेळेला चेंडू बराच वेळ हवेत आहे, मिस टाइम झालाय. प्रज्योत बॉल खालती आलाय, कोणती चुकी करणार नाहीये. मोठा हादरा लागलाय. ज्यासाठी जाळं विणलं होतं, लेग साइडला फिल्डिंग लावली होती, त्या जाळ्यात अडकलाय विकी. कोणती चुकी केली नाहीये प्रज्योत याने आणि एक मोठा धक्का दिलाय नंदनपाडा टीमला. विकी बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय आकाश. आकाश दाखवावं लागेल बॉलला. शॉर्ट बॉल, दमदार पुल. एफर्ट लावले होते प्रज्योतने. त्याच्या मस्तक वरती दस्तक देणारा हा फायनलच्या मॅच मधला पहिला षटकार. आगास तर चांगला झाला होता मात्र अंजाम चुकीचा झालाय. शेवटच्या बॉलवरती षटकार डोकला ऋतिक यांच्या. तेच तेजस सांगतायत, एकच चुकीचा बॉल टाकला तुम्ही या ओव्हरमध्ये शॉर्ट, त्याच्यावरती षटकार. भाऊ भोई साहेबांना विनंती आहे की मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दादा यायचं आहे व्यासपीठावरती, आयोजक तुमची वाट बघतात. स्कोर 7 रन स्कोर कार्ड होते 7. अक्षय देशमुख कानोर एक्सप्रेस गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 2 साठी सज्ज झालाय. अभि आणि आकाश. यस, लेग साइडला चुकीची दिशा, योग्य उत्तर. चेंडू सीमारेषा पार, 4 धाव्यांसाठी चौकार आलाय. अभि एक दर्जेदार ऑलराऊंडर आहे. अभि त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठी इनिंग खेळण्याची, चांगल्या धाव बनवण्याची. पहिल्याच बॉलवरती आता या ओव्हरच्या सिद्ध केल्या अभिने. गती त्याला फारशी त्रास देत नाहीये कारण की स्वतः एक गोलंदाज आहे, ज्यामुळे त्याला अंदाज आहे कशा प्रकारे फास्ट बॉलला बॅटिंग करतात. अक्षय पॅडवरती बॉल, पायावरती बॉल म्हणजे चुकीचा चेंडू. 11 रन स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेला व्हॉट अ शॉट इन टू द स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट. फायनल मॅचचा एक दर्जेदार षटकार. अभि मैदानामध्ये सांगतोय, अभि नाही तो कभी नाही, कारण की फायनल आम्हाला जिंकायची आहे आणि त्यासाठी मी सज्ज झालोय, मी तयार झालोय, मी थांबणार नाहीये. एक चौकार षटकार अभि यांच्या बॅट मधून. विकी स्वस्त मध्ये बाद झाला.
मात्र त्याची भरपाई करताना दिसतात आता आकाश आणि अभि. A1 जोडी मैदानामध्ये खेळतीये. मागील 3 बॉल मध्ये बघायला गेलं तर 16 रन्स आल्यात. पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त एकच रन होती. तुम्ही बघताय उपसरपंच चषक 2026 चांदई संघाचे दर्जेदार आयोजन आणि KTC ची एक अमूल्य साथ. फुलटॉस लेग साइडला दिशा दिली आहे. प्रज्योत बॉल वरती येईल, फील्ड करेल तोपर्यंत एकच धाव धावून पूर्ण केली आहे. स्ट्राइक ठेवली आकाशने, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला एक बॉल फेस करत असताना. मी भाऊ भोईर यांना विनंती आहे, यांचा सन्मान करण्याची विनंती आपले मुख्य आयोजक उपसरपंचांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करायचा आहे. हो, शॉर्ट बॉल पुल करायचा होता मात्र थोडा जास्त उचली घेतली. सुंदर चेंडू. अक्षय स्वतःच्या हाईटचा वापर करतायत, खांद्याचा वापर करतायत. पहिल्या 2 बॉल वरती जो मार त्यांनी खाल्लाय तिथून मात्र आता कमबॅक करण्याचा प्रयत्न चालू आहे. गोविंदजी बागडे साहेबांचा शुभ सन्मान आपण स्टेज वरती घेतोय. या वेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट लागल्यानंतरच कळला होता. 6 धावांचा स्टॅम्प लावून चेंडू सीमारेषा पार पाठवलाय आकाशने. दाखवलाय बॉलला आकाश. मी गोविंदजी बागडे साहेबांना विनंती आहे की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपले उपसरपंच साहेबांच्या पिताश्री आहेत, त्यांना विनंती आहे की दादा यायचं स्टेजमध्ये येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. अक्षयवरती आक्रमण केलंय. कानोर एक्सप्रेस वरती आक्रमण केलंय. आकाश शॉर्ट बॉल थोडी आधी बॅट आली होती मात्र लेग साइडला बॉल गेला, ट्रॅव्हल झाला अलोंग द कार्पेट. मी अक्षय लोभी यांना विनंती करेल, अक्षय लोभी यांना की गोविंद यांचा सन्मान करायचा आहे, गोविंदजी बागडे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. या ओव्हर मध्ये धावा बऱ्याच खर्च झाल्या. 18 रन्स खर्च झाल्या. पहिल्या ओव्हर मध्ये होता 7. 25 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. एका चांगल्या टोटल कडे वाटचाल होऊ लागली. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 40-45 धावा जर तुमच्याकडे चांगली बॉलिंग असेल तर एक चांगलं टोटल मांडलं जातं आणि त्या दिशेने आता वाटचाल चालू झाली आहे. नवीन गोलंदाज अंकितचा वापर करण्यात येतोय. निर्णायक ओव्हर, स्लॉग ओव्हर, हाणामारीचं षटक. स्ट्राइक वरती आकाश, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. तो कशा प्रकारे बॅटिंग करणार. ओ लेट खेळला या बॉलला लेग साइडला. तिकडे तेजस बॉल वरती येत आहेत. आज तेजस कडून कोणती चुकी होणार नाहीये. तेजसचा आजचा चांगला दिवस गेला या मैदानावरती आतापर्यंत. फायनलच्या मॅच मध्ये त्याची बॅटिंग बघण्यासाठी प्रेक्षक सेकंड इनिंग मध्ये उत्सुकता असणार. पूर्ण दोन्ही दिवस आपल्या स्वतःच्या आयोजनासाठी मध्ये बरीचशी मेहनत आपले उपसरपंच साहेब करतात. दमदार शॉर्ट आर्म पुल मात्र ट्रॅव्हल करू शकलेला नाहीये. स्लोअर बॉल वरती फसवलं. ताकद थोडीशी कमी पडली. चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलं होता. पॉवर थोडी कमी पडली अभिषेकची आणि अभिषेक बॅक टू द डगआउट आलाय. दुसरा आदळा लागलाय. आपल्या टीमसाठी काम तर केलंय अभिषेकने. 12 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या. वैयक्तिक 6 बॉल खेळत असताना 12 रन्स आपल्या टीमसाठी बनवल्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय अजिंक्य. अजून एक ऑलराऊंडर नंदनबाडा टीमचा बॅटिंग साठी चाललाय. चांगली कामगिरी आहे. फायनलच्या मॅच मध्ये प्रेशर मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 12 धावा, एक चांगलं योगदान. ती तेवढी साथ दिली. नॉन स्ट्राईक एंडला असलेला आकाश, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. अजिंक्य, अंकितचा बॉल अजिंक्यसाठी पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक बॉल खालती येतोय आणि अगदी आरामात कॅच ड्रॉप केलाय. आज कानोर टीमच्या
फिल्डिंग मध्ये थोडे थोडे चुका झाल्यात, मात्र फायनल मॅच मध्ये ही चुकी कितपर्यंत मार्क टळणार. स्ट्राईक रोटेट झाली. हा थोडंच फास्ट खेळा कार्नोर टीम. चला अंपायरला विनंती असेल फास्ट खेळा, कारण की अंधार पडत चाललाय. नेक्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना तुम्हालाच बॅटिंग करायची कार्नोर टीम. आकाश स्ट्राईक वरती. आकाश बॉलला पडल्यानंतर उचले मिळाले नाही, बाउन्स मिळाला नाही, लो बाउन्स बॉल. जो निर्धाव निर्णायक वेळी निर्धाव बॉल टाकण्याचा मध्ये यश आलंय अंकित या गोलंदाजाला. कमबॅक ओव्हर बघायला मिळते. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. सुंदर बॉलिंग आपल्याला बघायला मिळते ती अंकितची. आकाश दाखवणार का पुन्हा एकदा गोलंदाजाला. आकाश हो माझ्या स्लॉट मध्ये तर आउट ऑफ द प्लॉट मध्ये, पार्किंग प्लॉट मध्ये चेंडूला पाठवणार हे सांगतोय आकाश. येस क्रिकेट छोट्या छोट्या गोष्टींचं समीकरण आहे. कॅच घेतली असती, स्ट्राईक रोटेट नसती झाली, नवीन फलंदाज आला असता. नवीन आलेला फलंदाजाला एवढंसं सोपं नसतं लगेच आलेला सेटल होऊन येणं आणि पहिल्या बॉल षटकार मारणं. मात्र ज्याने 2 षटकार टोकले त्याला स्ट्राईक मिळाली आणि त्याने ठोकला हा षटकार. क्रिकेटमध्ये प्रत्येक रनला आणि पॉलिटिक्स मध्ये प्रत्येक मताला किती इम्पॉर्टन्स आहे या मॅच मध्ये आपल्याला समजतं. प्रेशर मॅचेस मध्ये, सेमीफायनल फायनल मध्ये 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा बॉल ओव्हर फुलटॉस समोरच्या दिशेला खेळल्यात. सिंगल तर झाली आहे. वैभव बॉलला फील्ड करेल, फेकी करेल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण. पहिल्या इनिंग मध्ये 18 बॉल मध्ये 35 धावांपर्यंत मजल मारली आहे नंदनपाडाने आणि चांगलं टार्गेट ठेवलंय. 18 बॉल जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. नंदनपाडा टीम लगेच फिल्डिंगला जा प्लीज. काळो पडत चाललाय. बॉईज कॉपरेट करा, लगेच आम्हाला सपोर्ट करा. आणि मी विनंती करेल कानोर टीम थोडा फास्ट वायर, तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. 18 बॉल 36 बनवल्या तर उपसरपंच चषक कानोर टीमच्या नावावरती लिहिला जाणार ॲज अ चॅम्पियन. आणि जर रोखल्या तर नंदनपाडा टीमच्या कोण जिंकणार आणि होणार चॅम्पियन आणि कोण रनर अप येणारे 18 बॉल आपल्याला सांगतील. त्याआधी मुख्य व्यासपीठावरती आलेल्या सर्व मान्यवरांचं, क्रिकेट ही आमची टुर्नामेंट बघण्यासाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, त्याचबरोबर आमच्या टुर्नामेंटमध्ये जे 16 संघ उपस्थित राहिले सर्व संघांचं आणि पूर्ण श्री 11 जयशंकर चांदेई संघाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आमचे मुख्य आयोजक उपसरपंच साहेबांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या जे साथ आम्हाला लाभली, त्यामुळे ही एक सक्सेसफुल टुर्नामेंट आम्ही तुमच्या भेटीला घेऊन आलो. येणारे 18 बॉल आणि 36 धावांची गरज आहे, ज्यामधील आकाशचा मुख्य हिस्सा राहिला. 22 धावांची चांगली इनिंग आकाशने पेश केली. मात्र काम अजूनही झालेलं नाहीये, कारण की चॅम्पियन आणि रनर मधला फरक येणारे 18 बॉल सांगतील. जर चेस केल्या तर चॅम्पियन म्हणून टॅग लागेल तो कानोर टीमचा आणि रनर अप म्हणून नंदनपाडा. आणि जर रोखल्या तर नंदनपाडा घेऊन जाणार ही ट्रॉफी. अतिशय सुंदर ट्रॉफी. त्या समवेत दोन्ही दिवस ज्यांनी कॉमेंट्री केले सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या KTC लाईव्हचे ऑपरेटर, दोन्ही कॅमेरामॅन, KTC लाईव्हची पूर्ण टीम, सुंदर प्रेक्षापण KTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. सेकंड इनिंगला होती सुरुवात. विकी आमरे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला बघायला मिळतोय. फायनल मॅच मध्ये विकी आमरे स्वतःवरती जबाबदारी घेतोय. पहिल्या ओव्हरची 18 बॉल 36 धावा. उपसरपंच चषक फायनल मॅचची दुसरी इनिंग, शेवटची इनिंग. एकदा टुर्नामेंट आवडली असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 दिवसाची टुर्नामेंट आयोजन करणं आणि फक्त 16 संघ घेणं ही एक मोठं कार्य ज्या संघाने केलं, ज्या आयोजकांनी केलं त्यांचं मनापासून कौतुक करतो. अशाच टुर्नामेंट क्रिकेटला मोठं करतात. विकीचा पहिला बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल वाईड. एक्स्ट्राची रन लागते. पहिली रन येते ती कानोर टीमसाठी. कानोर टीमचा आजचा प्रवास बघायला गेला तर विथ बॉल विथ बॅट दोन्ही क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं. आजचा दिवस गाजवला. कालचा दिवस ज्यांनी गाजवला ते नंदनपाडा. दोन्ही बेस्ट टीम 16 मधील फायनल खेळताना दिसतात. 18 मध्ये 35 बनवायचे आहेत विजयासाठी. वैभव आणि त्याची साथ देतोय तो म्हणजे तेजस. रनअप मध्ये थोडासा अडथळा बघायला मिळतोय. जे पण
ज्येष्ठ नागरिक असतील आपल्या चांदईचे मॅचचा आनंद घेत असतील स्टेजवरती येऊन स्थान पण व्हा. पूर्णच टीमचं कौतुक करावं लागेल. यावेळेला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, लेट कट खेळण्याचा प्रयत्न, या प्रयत्नामध्ये यश आलंय ते म्हणजेच यश मिळालं नाही म्हणजे फलंदाजाला आणि गोलंदाज डॉट चेंडू टाकतोय. डॉट चेंडू सोन्याच्या भावाने विकला जातो झटपट क्रिकेटमध्ये. फायनलची मॅच आहे. प्रत्येक डॉट चेंडून प्रेशर बिल्ड करणार बॅट्समन वरती. मात्र पहिलाच बॉलचा खेळ झाला. तशी 17 बॉलमध्ये 35 धावा पाहिजेत. विके आमरे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. क्रॉस बॅटेड खेळल्यात, प्रयत्न फसलाय. फक्त विकेट किपर आणि बॉलर दोघच खेळतात असं वाटतंय. वैभव नॉन स्ट्राईक एंडला असला. तेजस ज्याने मात्र आजचा दिवस गाजवलाय बॅटने. काय सुंदर दोन इनिंग्स पेश केल्या. एक 45 धावांची, एक 25 धावांची. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकलं त्याने. वैभव विकीचा बॉल हलक्या हाताने खेळल्यात ऑफ साइडला. तिथे पॉईंट रक्षक बॉल पर्यंत पोचतील तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण स्ट्राईक वरती आणलं तेजसला. आजच्या दिवसामध्ये धमाका ज्या बॅट्समनच्या माध्यमातून बघायला मिळाला. रणांचा धमाका ज्याने लावला तो म्हणजेच तेजस स्ट्राईकला आलाय. विकी नंदनबाडचा हुकमी एक्का. आता बॅटिंग साठी कानोरचा हुकमी एक्का. व्हॉट ऑफ हिट 360 आपली क्षमता मैदानामध्ये दाखवतोय. पहिल्याच बॉल वरती गुटना टेक तमाशा देख. व्हॉट अ हिट. षटकार. आज मात्र बॉल फुटबॉल सारखा दिसतोय तेजसला. यॉर्कर बॉलला बसून षटकार ठोकलाय. आजच्या दिवसातील सर्वात सुंदर फटका. येस सर्व व्हॉलेंटियरने पूर्ण मैदानाचा ताबा घ्या. एका जागी बसू नका प्लीज. शेवटची मॅच आहे, निर्णायक मॅच आहे. इसको कहते हैं लेट कट. पॉइंटचे क्षेत्ररक्षक डोक्यावरतून चेंडू गोळीच्या वेगाने झालाय फरार. षटकारानंतर आलाय चौकार. टी फॉर तेजस आणि टी फॉर टायमिंग. काय टायमिंग दाखवते तेजस. शॉर्ट सिलेक्शन तेजसचा. शॉर्ट बॉलला ऑफ साइडला खेळतोय, जवळच्या बॉलला ऑन साइडला खेळतोय. सुंदर बॅटिंग. 12 रन्स आल्यात. तेजस बॉलच्या मेरिटवर जाऊन बॅटिंग करतोय. विकी आमरे यांचा लोअर उलटॉस समोरच्या दिशेला पॉइंट सॉरी डीप एक्स्ट्रा कव्हरला. सुंदर फिल्डिंग अभि यांची. 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. अभि चांगली फिल्डिंग केली अभिने. नाही तर हा चौकारच होता, निश्चित चौकार होता. असं वाटत होतं सगळ्यांना की चौकार येईल. मात्र अभि बॉलच्या मध्ये आला आणि 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्यात त्या 14. आता 21 धावांची गरज आहे. 12 बॉल मध्ये 21. थोडं फास्ट खेळा फिल्डिंग टीम, थोडं फास्ट खेळा. काळोख पडत चाललाय. एक तिला एवढाही छोटाही दाग न लागणारी ही टुर्नामेंट बघायला मिळाले. कोणताही आक्षेप नाही आहे, कोणताही ऑब्जेक्शन नाही आहे, कोणतीही बाचाबाची नाही आहे. सुंदर क्रिकेट, सुंदर आयोजन, सुंदर आयोजक आणि त्या सर्वांची मेहनत सुंदररित्या ज्यांनी दाखवली ते केटीसी लाईव्ह. सर्वांचंच मनापासून आभार व्यक्त करतो. 12 बॉल 21 रन. बघायला गेलं ना तर बॉल बाकी आहेत 1 आणि 2 12 आणि रन बाकी आहेत 2 आणि 1. उलट समीकरण मैदानामध्ये. आता ते उलट कोणासाठी आहे. सॉरी 12 बॉल 22 रन पाहिजेत. चा टार्गेट होतं. 12 बॉल मध्ये 22 धावा पाहिजे होत्या. सिंगल घेतले वैभवने. जे त्याला काम करायचं होतं त्याच्याकडून अपेक्षा होतं ते केलंय. तेजसला स्ट्राईक वरती आणलाय. येस
11 बॉलमध्ये 21 पाहिजेत. थोडं आम्ही काउंट करताना थोडीशी आमच्याकडनं चुकी झाली. आम्ही सुद्धा माणूस आहोत. ओव्हर पिच बॉल लेग साइडला काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने जज केलाय. सुंदर जजमेंट फिल्डरचा. गोलंदाजाने केलीये कलेक्ट करताना चुकी आणि या चुकीला माफी नाहीये आणि तुम्ही हारलात तर तुमच्या संघाला चॅम्पियनची ट्रॉफी नाहीये, लक्षात ठेवा. दहा बॉल आणि 19. या सीझन मधील डेच्या टुर्नामेंटची सर्वात सुंदर ट्रॉफी मी चांदेच्या मैदानावरती बघतोय. ॲज अ कॉमेंटेटर बऱ्याच टुर्नामेंट मी केल्या होत्या, मात्र ज्या ट्रॉफीज आहेत ना मनाला भोवून घेणाऱ्या, लक्ष वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज बघायला मिळतात. अभिचा बॉल शॉर्ट बॉल पुन्हा एकदा तसाच अप्पर कट स्क्वेअर कट खेळायचा होता, मात्र तिकडे बॅटची लिडिंग एज घेऊन तो आतली एज घेऊन समोर आला बॉल. तिथे फील्ड केलाय सर्कलच्या आतमध्ये. सिंगलच मिळतीये. सिंगलच्या सहाय्याने 18 रन झाल्यात. पहिल्या 9 बॉलमध्ये 18 झाल्यात तर पुढच्या 9 बॉलमध्ये सुद्धा 18 बनवायचे आहेत. पहिला अर्ध काम तर केलंय तर अर्ध बाकी आहे. त्या अर्ध तर कोण करणार, गोलंदाज की फलंदाज. वैभव शॉर्ट आर्म पुल केलाय, मात्र समोर लॉंग ऑनला बॉल आलाय. कोणती चुकी करत नाहीयेत. सिंगलने या ओव्हर मध्ये खेळ चालू आहे. अभि कमबॅक ओव्हर अभिची बघायला मिळाले. पहिल्या ओव्हर मध्ये 14, या ओव्हर मध्ये आतापर्यंत फक्त 5 रन खर्च केलात. शेवट कसा करणार अभि, शेवटचे 2 बॉल अभिचे निर्णायक आहेत. 8 बॉल मध्ये 17. हे 2 बॉल नंदनबाडा टीम साठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, या मॅच साठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. स्ट्राईक एंड वरती तेजस. हो उडता टप्पा ठेवलाय. चांगल्या लेंथ वरतून बॉल उडवला, उचली घेतले. अभि कमालीची गोलंदाजी करतोय फायनलच्या मॅच मध्ये. डॉट बॉल आलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट चा बॅटल चालू आहे. अभि आणि तेजस, कोई भी किसी से कम नहीं है. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बॉल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. काऊ कॉर्नरचा कोणतीही चुकी करत नाहीये. सुंदर फेकी. आता मात्र मिळते ती सिंगल. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 16 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 16. 6 बॉल मध्ये 16 जर रोखल्या तर नंदनपाडा आणि बनवल्या तर कानोर. कोण होणार उपसरपंचचा चॅम्पियन. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा मॅच, धगधग वाढवणारा मॅच. 6 बॉल मध्ये 16. तेजस आणि वैभव अजूनही मैदानात उभे आहेत. विकेट बऱ्याच बाकी आहेत. विकेट पूर्ण स्लॉट बाकी आहे विकेटचा. आक्रमण आणि आक्रमण करावं लागेल आणि ते आक्रमण रोखायचंय अजिंक्यला. अजिंक्य 6 बॉल मध्ये 16 धावा रोखणार नंदनबाडासाठी की 6 मध्ये 16 बनवणार तेजस आपल्या कानोर टीम साठी. कानोर की नंदनबाडा की कानोर. प्रेक्षकांना विनंती आहे जोरदार टाळ्याने सुरुवात करायला लास्ट ओव्हरची. ओव्हर पिच बॉल मारू शकलेला नाही. समोर अजिंक्य बॉल पर्यंत पोहोचलेत. संधी घ्यायला पाहिजे होती आणि हो घेतली आहे. पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात तेजस बाद झालेत. पाच बॉल आणि 16 रनची गरज आहे. विकी 5 बॉल आणि 16. नवीन फलंदाज प्रज्वत बॅटिंग साठी चालले आहेत. जी विकेट पाहिजे होती ती रनआउट सर्वात बाद झाली आहे. या रनची गरज होती का याच्यावरती मात्र मॅच झाल्यानंतर नक्कीच प्रश्न येणार, ते म्हणजे कानोर टीमचा. एजे अजिंक्य गोलंदाजीसाठी. वैभव स्ट्राईक एंड वरती. उडता टप्पा ठेवला. यावेळेला सुंदर बॉल. वैभव बीट झालेत.
रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत वैभव. येस, बॅटिंग टीमने वाईटचा रिव्ह्यू घेतलाय. क्रुशियल टाइम मध्ये हा रिव्ह्यूचा वापर केलाय. अंपायरचा डिसिजन आहे, इट्स नॉट अ वाईड बॉल. चला मी विनंती करेल, बघायचं आहे थर्ड अंपायर. मी संजय दादा कोलंबे यांना विनंती करेल, मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे संजय दादा कोलंबे. आणि सोमनाथजी लोबी साहेबांना विनंती करेल की व्यासपीठावरती यायचं आहे. आमचे आयोजक तुमचे वार्ड बघतात, या आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. चला स्टार्ट करा. येस, ऑनफिल्ड डिसिजन असणार आहे, तोच असणार आहे अंतिम डिसिजन. या डॉट बॉल. या वेळेला तगडा शॉट, बॅट मधून आवाज आलाय. हो, मिळतील 6 धावा. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, परफेक्ट मिडल केलं होतं या बॉलला. या षटकाराने सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोमांच पैदा केलाय. तीन बॉल आणि 10 रन्सची गरज आहे. शॉर्ट बॉल, आणि ही संधी गमावली आहे फलंदाजाने आणि कमवली आहे ती गोलंदाजाने आपल्या टीमसाठी. हा चान्स होता फलंदाजासाठी आणि तो हुकलाय. ही मॅच झाल्यानंतर पूर्ण श्री 11 चांदेरी संघाचे सर्व खेळाडू स्टेज समोर जमा व्हायचे लगेच मॅच संपल्यानंतर. नवीन फलंदाज अंकित मैदानावरती आलेत. क्रुशियल बॉल होता या मॅचचा, टाइम करू शकलेले नाहीयेत. बॅटची एज आणि फलंदाज बाद झाला अक्षय, आणि अक्षय थोडासा निराश पद्धतीने बाहेर येतोय, स्वतःवरती थोडासा नाराज दिसतोय. मात्र क्रिकेट आहे, एक तेरी तर एक मेरी, एक गोलंदाजाची तर एक फलंदाजाची. 2 बॉल आणि 10 रन्स. या बॉलवरती चौकार षटकार आला तर मात्र मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाणार. प्रेक्षकांच्या मनातली मॅच होणार का, जाणार का 1 बॉल 4 किंवा 1 बॉल 6 पर्यंत, की अजिंक्य बाजी मारणार या बॉलवरती. हा बॉल, चेंडू बराच वेळ हवेत, चेंडू खाली फिल्डर, आणि मॅचला सील केलंय 90%, कारण की 10% ची शक्यता आहे एक्स्ट्राची. 1 बॉल मध्ये 10 जरूर असल्या कित्येक वेळा झाल्यात बऱ्याच मैदानावरती. चला नौकर जायचे फलंदाज. 1 बॉल 10. सोमनाथजी लोबी साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती होतोय. 1 बॉल 10, एक लीगल बॉल. नंदनबाडा टीम चॅम्पियन. एखादा जर फेरबदल झाला, उलट बदल झाला, नो बॉल वगैरे आला तर पुन्हा मॅच मध्ये मजा येईल. मात्र अजिंक्य 1 बॉल चांगला टाकलाय, विकेट घेतली आहे. चॅम्पियन उपसरपंच चषक 2026 चे नंदनपाडा बॉयज. वेल प्लेड आणि हार्ड लक. मॅच 12 बॉल 22 होती, तिथून मॅच हारली आहे ती म्हणजे कानोर बॉयज. प्रयत्न थोडेसे कमी पडले. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वेल प्लेड नंदनपाडा बॉयज. आणि चेअर्स ज्या नेल्या चारी साईडला चेअर्स, त्या व्हॉलेंटियर्सनी समोर घेऊन या स्टेजच्या दिशेला.